आपल्या आहाराचा आहे. तर जो चीजें छोटी दिखती है ना, वो बड़ा मायना रखता है, मायना रखते हैं हमारे जीवन में. खूप परिणामकारक असतात त्या गोष्टी. मग ते चांगल्या गोष्टी असो किंवा वाईट गोष्टी असो. आणि हा 20% रोल आपला पूर्ण केलाय. 80% रोल पण आपण काही तयार करताय. फक्त माझी रिक्वेस्ट अशी आहे की आता 390 लोक आहेत ज्यांना वाटतंय की हा अँटीऑक्सिडंट नावाचा विषय जो मला कळणारच नाही, माझ्यासाठी नाही येतो, तर त्यांनी आताच लिहवा. कारण पुढचे काही मिनिट अँटीऑक्सिडंट, जर तुम्हाला अँटीऑक्सिडंट बद्दल सगळं माहित असेल तर बिलकुल ऐकू नका. पण जर तुम्हाला वाटत असेल की मला अँटीऑक्सिडंट समजून घ्यायचंय तर त्यांनी व्हिडिओ ऑन करून बसा. कारण लिहून घ्या. हे म्हणजे आता मी एका हक्काने सांगतोय माहितीये का, कारण हे जेव्हा मी वाचलं ना तेव्हा मलाही कळत एवढं असते, इतका परिणाम असतो आपल्या शरीरावर ह्या अँटीऑक्सिडंटचा. आणि मग मला वाटलं की यार हे नॉलेज कुठेतरी शेअर केलं पाहिजे. आणि ही संधी माझे ग्रेट कोच आदरणीय राहुल शेलार सर, माझे ग्रेट मेंटर आदरणीय संदीप खिरकर सर आणि जया मॅडम, आणि यांनी मला उपलब्ध करून दिली. सो थँक्यू माय ग्रेट कोच अँड माय ग्रेट मेंटर. आणि तुम्हा सगळ्यांचा पण आभार की तुम्ही इथे आहात. काही ना ज्यांना वाटतंय की नाही हे माझ्यासाठी नाही, मला गरज नाही याची, तो ते निघून गेले. जो जाते म्हणजे जो जाने वाले है उनको हम रोक नहीं सकते. मग ते दुनिया म्हणजे जगामधून जाणारे असो किंवा प्राईम टाइम मधून जाणारे असो, नो प्रॉब्लेम. सो चला समजून घेऊया. अँटीऑक्सिडंट, मी संतोष कांबळे वेलनेस कोच तुम्हा सगळ्यांचं आजच्या प्राईम टाइम सेशन मध्ये मालेगाव या ठिकाणाहून स्वागत करतो. आणि समजून घेऊया याच्या पुढच्या 15 मिनिटांमध्ये व्हॉट इज अँटीऑक्सिडंट, व्हॉट इज द रोल ऑफ अँटीऑक्सिडंट इन आवर डेली लाईफ, अँड व्हॉट इज द म्हणजे त्याचे परिणाम काय होतात जर ते आपल्या शरीरामध्ये नसले तर. व्हॉट इज द इफेक्ट्स ऑफ त्या म्हणजे अँटीऑक्सिडंट जर आपल्या शरीरामध्ये नसले, आपल्या आहारामध्ये नसले तर त्याचे कोणकोणते वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतात ते आपण समजून घेणार आहोत. सो सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करून बसा, माझी विनंती तुम्हा सगळ्यांना. आणि आता मध्येच कोणी लिहू नका प्लीज, कारण ते काय तुम्ही लिहू झालं ना तर मग ते दिसतं स्क्रीनवर आणि मग मला असं वाटतं की यार माझा अभ्यास कमी आहे का, मग मी काही चुकीच सांगतोय का, असं आम्हाला वाटतं सगळ्या कोचेसला. म्हणून आपल्या सगळ्यांनी म्हणजे व्हिडिओ ऑन करून बसायचंय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लिहून घ्यायचंय प्रॉपर पद्धतीने बसा सगळेजण. येस, कारण ही माहिती कलेक्ट करताना ना खूप वेळ लागतो प्रत्येकाला. प्रत्येक आपले जे कोचेस आहेत ते प्रत्येक माहिती जी कलेक्ट करतात प्रत्येक विषयाच्या प्राईम टाइमची, तर त्यांना खूप वेळ लागतो. त्यांना खूप सारे रेफरन्सेस बघावे लागतात आणि त्या 15 मिनिटासाठी खूप सारं म्हणजे वाचन करून तुमच्या समोर यावं लागतं. सो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आता पुढचे काही मिनिट 15-20 मिनिट आपण शांत बसूया आणि लिहून घेऊया. बघा आता माधुरी जाधव मॅडम छान लिहून घेत आहेत, बसलेत छान. श्रावणी खाडे नावाने डिव्हाइसेस सर बसलेत, त्यांना वाटतंय की मी ऐकलं पाहिजे हे सगळं. त्यानंतर वंदना दळवी मॅडम त्या पण छान ऐकतायत. ठीक आहे ना, काय हरकत नाही ना, तुम्ही काय काम करत असाल पण वाचा तर खरी, म्हणजे ऐका तर खरी. छाया गुळे मॅडम छान लिहून घेत आहेत, भास्कर निकम सर पण छान आहेत, लिहून घेतात. एस एन पाटील सर, एस एन पाटील सर म्हणजे काय एक अधिकारी व्यक्ती, ते लिहून घेत आहेत. त्यांना गरज आहे, त्यांना वाटतंय की मला हे सगळं माहिती पाहिजे, कारण त्यांना त्यांच्या आरोग्यात बदल करायचा आहे. आणि म्हणून ते सगळे म्हणजे अधिकारी माणसं, म्हणजे मायावाग मॅडम असतील किंवा एस एन पाटील सर, हे अधिकारी माणसं आहेत जे त्यांच्या जीवनामध्ये एक अधिकारी पदावर काम करणारे व्यक्ती आहेत आणि ते लिहून घेत आहेत. म्हणजे मग त्यांना जर याची गरज आहे तर आपल्याला किती गरज असली पाहिजे. त्यांनाही वाटतं की यार मेरा कुछ मुझमें कुछ नॉलेज कम है इसके बारे में, तो मुझे लिख लेना चाहिए, मला माझे आयुष्य समजून घ्यायचंय. म्हणून ही सगळी माणसं त्यांचा महत्वाचा वेळ इथे देत आहेत. मग आपल्याला जर असं वाटत असेल की माझ्यासाठी नाही, तो दुर्दैव आहे, तुमचं दुर्दैव आहे की तुम्हाला हे सगळं महत्वाचं वाटत नाही. म्हणून महत्वाच्या गोष्टी आपले कोचेस सांगत असतात प्राईम टाइमच्या माध्यमातून. प्राईम टाइम ऐकल्यानंतर आपण समृद्ध होत असतो. जीवन जगण्याची कला काय असते ते आपल्याला प्राईम टाइम मधून कळते. आपल्या आहाराबद्दलचं नॉलेज आपल्याला प्राईम टाइम मधून कळतं. म्हणून प्राईम टाइम आपल्याला व्यवस्थित ऐकायचा असतो. तर चला जाणून घेऊया आजच्या प्राईम टाइम मधून अँटीऑक्सिडंट. मला फक्त काही 2 किंवा 3 लोकांना, अशा लोकांना ऐकायचंय. तुम्ही असं हँडल्स केला तरी चालेल, तर हँडल जमत असेल तर. ज्या लोकांना 8 ते 10 दिवस झालेत इथे आल्यापासून, असं कोणी आहे का की सर मला फक्त 8 ते 10 दिवस झालेत, जास्त नाही, महिना 2 महिने 4 महिने झाले नाही, असं कोणी आहे का? किंवा साधारणतः महिनाभर झाले, असं कोणी आहे का की सर मला महिनाभर झालाय इथे येऊन, ह्या परिवारामध्ये येऊन, असं कोणी आहे? येस, भास्कर निकम सर आहेत, आपण त्यांना ऐकूया. भास्कर निकम सर तुमचा व्हिडिओ ऑन करा ना. येस, मी तुम्हाला अनम्यूट करतोय. मला फक्त सांगा किती दिवस झाले तुम्हाला आणि काय वाटतंय हे सगळं म्हणजे इथे आल्यानंतर तुमच्या पूर्वीचं आयुष्य आणि इथलं आयुष्य काय फरक वाटतोय
सांगा बरं एकदा. 4 दिवस झाले सर आज मला येऊन या कम्युनिटीमध्ये जॉईन होऊन. 4 दिवस झाले. आहार घेताय सर? आहार घेतलाय सर, चालू केलं. कालच आलं आणि काल आजपासून सुरू केलंय. काय वाटतंय सर हे सगळं म्हणजे ह्या पूर्ण म्हणजे हे जे तुम्ही आता करतायत वेगळं काहीतरी आयुष्य जगतायत, काय वाटतंय या सगळ्या गोष्टींबद्दल? सर याच्या आधी पण मी कंटिन्यू जिमला जाणं, माझं रनिंग वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. ओके. पण जेव्हा समाधान शिंपी सर माझे कोच आहेत ते आणि माझे चांगले मित्र पण आहेत, जेव्हा त्यांचे संपर्क झाला आणि त्यांच्यातला मी बदल बघितला. मी स्वतः प्राध्यापक आहे सिनियर कॉलेजला, हेड ऑफ डिपार्टमेंट आहे केमिस्ट्री या विषयाला शिकवतो मी. माझा MSc नेट सेट PhD आहे. कोणता विषय सर? माझा केमिस्ट्री, ऑर्गॅनिक्स केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आजचा विषय तुमच्यासाठीच आहे सर. हो सर. तर मला एक सांगा फक्त की काय बदल वाटतोय मग ह्या 4 दिवसामध्ये? म्हणजे तुम्ही जिमला पण जायचे, तुम्ही ऑलरेडी हेल्थ कॉन्शियस आहात, परंतु ह्या 4 दिवसामध्ये ही आपली कम्युनिटी जॉईन करून, हा परिवार जॉईन करून तुम्हाला काय वाटतंय? जे एक वेगळ्या प्रकारची एनर्जी स्वतःमध्ये फील येते सर. आणि जिमला गेल्यानंतर पण दिवसभराचं सगळं हेक्टिक शेड्यूल, संध्याकाळपर्यंत एकदम एनर्जी डाऊन आणि एकदम असं अस्वस्थ किंवा बॉडी पेन या गोष्टी बऱ्यापैकी फेस करत होतो. पण मग या 3-4 दिवसात असा अनुभव आला सर की बऱ्यापैकी आपण मॅक्झिमम फ्रेशनेस जो आहे तो दिवसभर आपल्यामध्ये जाणवतो. दिवसभर सगळं काम करून पण आपल्याला असं ताजंतवानं आणि रिफ्रेश वाटतं, एक प्रकारचं हलकं वाटतं. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. बघा सरांनी एक गोष्ट सांगितली त्यांच्या अनुभवामधून की मला फ्रेश वाटतंय, मी ऑलरेडी हेल्थ कॉन्शियस होतो, सगळं करत होतो, परंतु मला आता फ्रेश वाटतंय. आदरणीय निकम सरांनी सांगितलं. आणि आता अश्विनी ठाकरे मॅडम पण आहेत, त्यांना पण काहीतरी बोलायचंय. मॅडम अनम्यूट करा. तुमच्या उजव्या बाजूला मेसेज आलाय. येस, गुड मॉर्निंग. किती दिवस झाले इथे येऊन? कोच कोण आहेत? आरती चव्हाण. काय वाटतंय किती दिवसापासून इथे आहात या परिवारामध्ये? मला 3 आठवडे झालेत. काय वाटतं 3 आठवड्याचा आयुष्य आणि पूर्वीचं आयुष्य? पूर्वी मला म्हणजे मला याचं असं डोके वगैरे दुखणे, हातापायनं मुंग्या येणे, मी वेट गेन साठी या कॉलला जॉईन झालेली आहे. बरं. माझं 5 वर्षापासून 36 किलो वजन हे वाढतही नाही आणि कमी होत नाही, त्यासाठी मी या कम्युनिटीमध्ये जॉईन झालेली आहे. काही म्हणजे असं वाटायचं की फ्रेशनेस आलाय, वाटतंय का आता काही? वारंवार असं आजारी पडणं, म्हणजे नॉर्मल आजारी असं काहीतरी म्हणजे दुखतच राहणं शरीराचं. जशी मी व्यायाम करायला लागली, कम्युनिटीमध्ये जॉईन झाली, आपली एनर्जी ड्रिंक घ्यायला लागली, संतुलित आहार घ्यायला लागली, तसं मला खूप फ्रेश वाटायला लागलं आणि माझे भरपूर इश्यूही कमी झाले. येस, थँक्यू व्हेरी मच मॅडम. आपण बोलूया नंतर, पण आता हे फक्त तुम्हाला मी विचारलं, 2च लोकांना मी विचारलं, 2च लोकांना सांगितलं होतं. अनेक लोकांना बोलायचं असेल, परंतु मला 2च लोकांना विचारायचं होतं, कारण आपल्याला प्राईम टाइम समजून घ्यायचं. येस. सो बघा, आदरणीय अश्विनी ठाकरे मॅडम आणि आदरणीय भास्कर निकम सर यांनी सांगितलं की फ्रेश वाटतंय, काहीतरी वेगळं काहीतरी केल्यासारखं वाटतंय, आजारी पडण्याचं प्रमाण कमी झालंय. अश्विनी ठाकरे मॅडमचा अनुभव येतो, त्यांचा वैयक्तिक अनुभव असू शकतो, परंतु त्यांनी ते सांगितलंय की मला छान वाटतंय. यस. आता बघा, हे का वाटतं याचं उत्तर मी शेवटच्या 5 मिनिटात देणार आहे की हा बदल का झाला. मग आता अँटीऑक्सिडंट आपण समजून घेऊया, त्यानंतर हळूहळू तुम्हाला कळेल की मी या 2 लोकांना का विचारलं. तर ते आपल्याला शेवटच्या 5 मिनिटांमध्ये समजून घ्यायचं. तर अँटीऑक्सिडंटची व्याख्या अगोदर आपण समजून घेऊ. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय? तर आपलं शरीर जे असतं ना, कोणाला सांगता येईल की आपली शरीर रचना, त्याचा पाया काय आहे? पाया कुठे? चॅट बॉक्स मध्ये लिहा बरं की व्हॉट इज द बेस ऑफ आवर स्ट्रक्चर, ऑफ बॉडी स्ट्रक्चर, बॉडी सायन्स, म्हणजे बॉडी इमेज, आपली पूर्ण जी शरीर संरचना आहे, ज्याला आपण शारीरिक शास्त्र म्हणतो, शरीरशास्त्र म्हणतो, त्याचा पाया, बेस, व्हॉट इज द बेस, कोणाला सांगता येईल? यस, सेल मेड अप, भास्कर निकम सर. यस सर. म्हणून तुम्हाला सांगितलं की हा प्राईम टाइम तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे. सेल मेड अप, सेल्स म्हणजे पेशी, हा आपल्या शरीराचा पाया आहे. शरीराची ही इमारत आहे ना आपली, ही सेल नावाच्या, सेल्स किंवा पेशी नावाच्या एका घटकावर, जो की आपला पाया आहे आपल्या शरीराचा, तो ही इमारत पूर्ण त्या सेल नावाच्या पायावर उभी. आणि पायाचा दगड जितका भक्कम, पाया जितका भक्कम, तितकं आपलं शरीर भक्कम, तितकं आपलं शरीर जास्त एनर्जेटिक. आणि ह्याच सेल्सवर, ह्याच पायावर जे वारंवार अटॅक करतात, तो पाया डिस्टर्ब करण्याचं काम करतात, असे अनेक घटक आपल्या बाह्य वातावरणातून आपल्या शरीरामध्ये जातात.
ते श्वासाच्या माध्यमातून असो, ते अन्न पाण्याच्या माध्यमातून असो, ते कोणत्याही माध्यमातून आपल्या आहाराच्या माध्यमातून असो, असे अनेक घटक आपण घेत असतो की जे सेल्स डॅमेज करतात. आणि या सेल्सला डॅमेज पासून वाचवणारा घटक म्हणजे अँटीऑक्सिडंट. सेल्स डॅमेज होऊ नये, सेल्सचं संरक्षण व्हावं म्हणून एक संरक्षण यंत्रणा असलेला महत्वाचा घटक जो की समजा आपलं राष्ट्र आहे आणि राष्ट्राच्या आजूबाजूला जी बॉर्डर असते त्याच्यावर सैनिक कार्यरत असतात 24 तास. तर हे सैनिकाचं कार्य करणारा आपल्या शरीराच्या या राष्ट्रासाठी उपयुक्त असलेला घटक म्हणजे अँटीऑक्सिडंट. ते आपल्या सेल्सचं रक्षण करतात, पायाचं रक्षण करतात. आणि हे अँटीऑक्सिडंट आपल्या शरीरामध्ये, आपल्या आहारामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किती महत्वाचे आहेत हे आपण पुढचे 10-15 मिनिट समजून घेणार आहोत. यस. सो अँटीऑक्सिडंट म्हणजे काय की शरीराचा पाया मजबूत करणारे, त्याचं संरक्षण करणारे घटक म्हणजे अँटीऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंटची व्याख्या लक्षात आली. आता आपल्या शरीरामध्ये जर अँटीऑक्सिडंट नसतील तर काय परिणाम होतो आपल्या शरीरावर? सगळ्यात महत्वाचा आपला पाय डळमळीत होतो आणि मग हा पाय डळमळीत झाला की आपलं सगळं शरीर डळमळीत होतं, ही इमारतच डळमळीत होते. मग आपण आजारी पडतो वारंवार, मग आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची गरज येते पुन्हा पुन्हा. थोडं जरी वातावरणात बदल झाला तरी शिंका सुरू होतात, त्यानंतर ताप येतो, थंडी वाजते, व्हायरल इन्फेक्शनला आपण बळी पडतो. तर हे वारंवार जेव्हा आपण आजारी पडतो त्याचा अर्थ समजून घ्यायचा की आपल्या शरीरामध्ये संरक्षण यंत्रणा जी आहे ती कुठेतरी खिळखिळी झालेली आणि म्हणजे अँटीऑक्सिडंट आपल्या शरीरामध्ये प्रॉपर पद्धतीने आपल्या आहारामधून त्याला मिळत नाहीये. म्हणून अँटीऑक्सिडंट आपल्या शरीरामध्ये महत्वाचे आहेत. आता हे अँटीऑक्सिडंट म्हणजे नेमकं काय? तर कोविडच्या काळामध्ये ज्या वेळेस एक इम्युनिटी नावाचा शब्द आपण पुन्हा पुन्हा ऐकायचो की शरीराची इम्युनिटी जर चांगली असेल, आपली स्वतःची इम्युनिटी म्हणजे प्रतिकार क्षमता चांगली असेल तर प्रतिकार शक्ती चांगली ठेवण्यासाठी आपल्याला काही घटक डॉक्टरांनी किंवा त्यावेळेच्या आरोग्य तज्ञांनी सुचवले होते आणि त्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल की व्हिटॅमिन सी हे आपल्याला आहारामधून डॉक्टरांनी घ्यायला लावलं होतं त्यावेळेस आहार तज्ञांनी. कधी? ज्यावेळेस कोविडचा कालावधी होता, कोविडचं आपल्याला इन्फेक्शन होऊ नये म्हणून डॉक्टर सांगायचे की तुमच्या आहारामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण वाढवा. व्हिटॅमिन सी हे बेस्ट अँटीऑक्सिडंट आहे, सगळ्यात महत्वाचं अँटीऑक्सिडंट आहे व्हिटॅमिन सी. आता व्हिटॅमिन सी कशामधून मिळतात? सोपं आहे. जे आम्लवर्गीय पदार्थ आहेत, आम्लवर्गीय फळं आहेत म्हणजे लिंबू असेल, आंबा असेल किंवा जे आंबट लागतात चवीला असे फळं, आवळा असेल, तर ह्या सगळ्या घटकांमधून आपल्याला व्हिटॅमिन सी मिळतं. आणि म्हणून तेव्हा कोविडच्या काळामध्ये डॉक्टर सांगायचे, आहार तज्ञ सांगायचे, शरीरशास्त्र तज्ञ सांगायचे की जर तुम्हाला इन्फेक्शन होऊ नये असं वाटत असेल कोविडचं तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये व्हिटॅमिन सी वाढवा. मग आपण काय केलं होतं बघा, व्हिटॅमिन सीच्या गोळ्या आणल्या होत्या बऱ्याच लोकांनी, नंतर ते लिंबू पाणी वगैरे प्यायचे, गरम पाणी प्यायचो लिंबू टाकून. आपण हे सगळं आपण केलंय कोविडच्या कालावधीमध्ये, बहुतेकांना आठवत असेल. तर व्हिटॅमिन सी हे नंबर 1 अँटीऑक्सिडंट आहे. मग फक्त व्हिटॅमिन सीच आहे का? नाही. तर व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई हे आपल्या शरीरामध्ये आवश्यक असणारे अँटीऑक्सिडंट्स आहेत की जे आपल्या पेशींचं संरक्षण करतात, पेशींना बाह्य घटकांच्या हल्ल्यापासून वाचवतात आणि पेशी मजबूत करतात. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई. याचबरोबर काही खनिज पण आपल्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे की ते जे खनिज आपल्या पूर्ण आपल्या पेशी यंत्रणेचं संरक्षण करतात. तर ते आहेत जे अँटीऑक्सिडंट इतर खनिज म्हणून जे आपण घेतो ते आहेत कॉपर, तांब, झिंक आणि सेलेनियम. हे सुद्धा काही महत्वाचे घटक आहेत की जे आपल्या सेल्स किंवा आपल्या या शारीरिक रूपी इमारतीच्या पायाचं संरक्षण करतात. आणि म्हणून आपल्या आहारामध्ये आपल्याला झिंक, कॉपर आणि सेलेनियम यांच्याबरोबर व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई यांचा समावेश असणं गरजेचं आहे. म्हणजे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, कॉपर, सेलेनियम आणि झिंक हे पदार्थ आपण आपल्या आहारात घेतले पाहिजेत. ही गोष्ट क्लिअर झाली, जेणेकरून आपल्या
शरीर संरचनेचा जो पाया आहे पेशी, तर तो पाया प्रॉपर पद्धतीने त्याचं संरक्षण होईल म्हणून हे घटक आपल्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. आता मला सांगा, व्हिटॅमिन सी मध्ये जर म्हणजे लिंबू वर्गीय मध्ये म्हणजे लिंबाच्या फळामध्ये, लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आहे, भरपूर आहे, परंतु आपण काय नुसतं एक लिंबू घेतल्याने थोडीच आपली इम्युनिटी वाढणार आहे, नाही वाढणार. किंवा जर नुसतंच आपण रोज रोज लिंबू घेतला तर कधी कधी समजा सर्दीच्या म्हणजे थंडीच्या वातावरणामध्ये जर आपण लिंबू पाणी घेतलं तर ते आपल्याला त्रासदायक पण होऊ शकतं. आवळा प्रत्येक ऋतूत नाही उपलब्ध, मग आवळा काय आपण प्रत्येक वेळेस घ्यायचा का? नाही घेऊ शकत आपण. मग याला पर्याय काय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की संरक्षण यंत्रणेचं जर आपल्याला प्रॉपर पद्धतीने आपल्याला असं म्हणजे आपल्या शरीराचं जर प्रॉपर पद्धतीने संरक्षण करायचं असेल तर आपल्या आहारामध्ये काही गोष्टींचा आपण जाणीवपूर्वक समावेश केला पाहिजे. आणि तो समावेश जर आपण केला तर आपल्याला आपली जी संरक्षण यंत्रणा आहे शरीराची, जे पेशींचं संरक्षण आपण करू शकतो. मग जर समजा पेशींचं संरक्षण प्रॉपर पद्धतीने नाही झालं तर पाय जळमळीत होतो असं मी सांगितलं. जर हा पाय जळमळीत झाला तर काय होतं, बाहेरचे शत्रू, जसं संरक्षण यंत्रणा आपल्या देशाची जर मजबूत नसली तर मग बाहेरचे शत्रू आपल्यावर जसं आक्रमण करतात, हल्ला करतात आणि आपल्या देशाचा, आपल्या जमिनीचा ताबा घेतात, त्याच्यावर राज्य करतात. सेम तसंच आपल्या शरीराच्या बाबतीतही होतं. जर समजा आपल्या शरीरामध्ये हे संरक्षण यंत्रणा आपली प्रॉपर नसली शरीराची, पेशींवर हल्ला करणारे बाहेरचे अनेक घटक जे की आपल्या श्वासामधून आत जातात, जे की आपल्या आहारामधून आपल्या शरीरात जातात आणि मग ते सेल्स डॅमेज करतात, यांना रोखायचं असेल, यांच्यापासून शरीराचं संरक्षण करायचं असेल तर आपण हे घटक घेणं गरजेचं आहे आपल्या आहारामध्ये, हे मी सांगितलं. पण जर समजा यदा कदाचित हे घटक आपल्याकडे नसतील, म्हणजे आपली संरक्षण यंत्रणा जर निष्क्रिय असेल, शरीराची संरक्षण यंत्रणा, तर काय होईल, तर आपल्या शरीरावर ताबा मिळवला जाईल कोणाकडून, ह्या बाहेरच्या शत्रूंकडून. बाहेरचे शत्रू कोण? डायबिटीस, ब्लड प्रेशर म्हणजे मधुमेह, रक्तदाब, हृदयाचे आजार, त्यानंतर कॅन्सर, हे आपल्या शरीरावर आक्रमण करतील आणि मग आपला एक एक अवयव डॅमेज करतील. म्हणजे संरक्षण यंत्रणा जर प्रॉपर नसली आपल्या शरीराची तर हे बाहेरचे शत्रू घुसखोरी करतात आपल्या शरीरामध्ये आणि पूर्ण शरीर आपलं खिळखिळ करतात. तुम्ही असं ऐकलंय का कधी? तुम्हाला आजूबाजूला बघितलं असेल तुम्ही तर अनुभव असेल तुम्हाला की बरेच डायबिटीसचे पेशंट सांगतात की त्यांची जखम लवकर बरी होत नाही, ती चिघळत जाते. कारण काय, त्यांच्या पेशी ज्या आहेत त्या कमकुवत झालेल्या असतात आणि त्यांना प्रॉपर आहार न मिळाल्याने त्यांच्यामध्ये जी संरक्षण यंत्रणा आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे तिचा अभाव असल्याने त्यांच्या हे जे आजार आहेत ते त्यांच्यावर ताबा मिळवतात त्यांच्या शरीरावर आणि मग ते एक अवयव निकामी करत चालतात. बघा, आपण बऱ्याच लोकांकडून ऐकलंय की डायबिटीसचा पेशंट हा डायबिटीस नाही मरत, त्याला डायबिटीसमुळे धोका नाही होत त्याच्या जीवाला, तर अनेक प्रकारच्या गोळ्या औषधांचा मारा त्याच्यावर केला जातो, त्याच्यामुळे त्याचं फेल्युअर होतं, त्याच्या पूर्ण म्हणजे किडनी फेल्युअर असेल किंवा इतर काही त्रास असेल, त्याच्यामुळे तो दगावतो, त्याच्यामुळे त्याच्या जीविताला धोका निर्माण होतो. मग जर समजा बाहेरून काही घेण्यापेक्षा, औषधं घेण्यापेक्षा जर आपण आपली म्हणजे कसं असतं, तुम्हाला पुन्हा मी सांगतो की गड किल्ला जो असतो ना, समजा जो गडकोट असतो त्याच्या आजूबाजूला जर पूर्वीचे राजे म्हणजे शिवाजी महाराजांचं जर उदाहरण घेतलं तर त्यांच्या किल्ल्याच्या आजूबाजूला ते एक खंदक तयार करायचे आणि खंदक म्हणजे वेगवेगळे प्रयोग करायचे, सैन्य ठेवायचे, कारण काय, बाहेरच्या शत्रूने आत येऊ नये म्हणून. जर समजा आपण आणि बाहेरचा शत्रू जर त्या किल्ल्यामध्ये घुसलाच तर तो त्या किल्ल्यावर ताबा मिळवायचा किंवा त्या राज्यावर ताबा मिळवायचा. सेम तसंच आपल्या शरीराच्या बाबतीत सुद्धा आहे की जर आपली संरक्षण यंत्रणा प्रॉपर नसेल तर हे सगळे विकार आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात आणि मग आपलं शरीर खिळखिळ करतात आणि मग एक दिवस त्यांच्या सोबत आपलं शरीर येऊन जातात, म्हणजे आपण त्या दिवशी या जगामध्ये नसतो. मग जर आपल्याला असं वाटतंय की आपल्या शरीरावर अशा बाह्य घटकांचा ताबा राहू नये, बाह्य घटकांनी ताबा मिळवू नये, त्यावेळेस आपल्याला काय करायचंय, आपली यंत्रणा प्रॉपर करायची, म्हणजे आपले जे सेल्स आहेत आपल्या शरीरामधल्या पेशी, तर या पेशींना मजबूत करायचंय, त्याच्यासाठी अँटीऑक्सिडंट आपल्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. तो व्हिटॅमिन ए असेल, व्हिटॅमिन सी असेल, व्हिटॅमिन ई असेल, त्यानंतर झिंक, कॉपर आणि सेलेनियम, म्हणजे हे काही मी उदाहरणं सांगितले.
पण हे रिच आपल्या शरीरामध्ये असतील तर आपली म्हणजे जास्त प्रमाणात किंवा मुबलक प्रमाणात आपल्या शरीरात असेल तर आपली शरीर यंत्रणा खिळखिळी करण्यासाठी कोणताही घटक सरसावणार नाही, कोणताही घटक आपल्या शरीराची यंत्रणा खिळखिळी करू शकणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेत. मग अँटीऑक्सिडंटचं महत्वाचं कार्य काय की आपल्या शरीराचं संरक्षण करणं, पेशीचं संरक्षण करणं. कारण पेशी हा पाया आहे. पेशीनंतर ऊती तयार होतात, ऊतीनंतर मसल्स तयार होतात, मसल्स नंतर स्नायू, स्नायू नंतर अवयव तयार होतात आणि अवयवानंतर पूर्ण सिस्टीम, बॉडी सिस्टीम ज्याला आपण शरीर रचना म्हणतो ती शरीर रचना तयार होते. म्हणजे शरीर रचनेची जी इमारत आहे ती ज्या पायावर उभी आहे तो पाया जर आपल्याला सुरक्षित ठेवायचा असेल तर आपल्या आहारामध्ये अँटीऑक्सिडंटचा समावेश असणं फार गरजेचं आहे. मग हे अँटीऑक्सिडंट कशातून मिळतील आपल्याला तर आपल्याला हे अँटीऑक्सिडंट मिळतील काही घटकांमधून. ते घटक कोणकोणते तर ब्रोकोली, ब्रोकोली असेल. आपल्या आहारामध्ये कशा कशाचा समावेश करावा अँटीऑक्सिडंटसाठी लिहून घ्या. ब्रोकोली, रेडिश म्हणजे मुळा, त्यानंतर बीट, त्यानंतर बटाटे, त्यानंतर सफरचंद आणि सगळ्यात महत्वाचं व्हिटॅमिन सी असणारे आम्लवर्गीय घटक किंवा फळं, ते लिंबू असेल, आवळा असेल जे मी सांगितले ते. तर यांचा समावेश आपल्या आहारामध्ये जर असला प्रॉपर पद्धतीने तर आपल्याला व्हिटॅमिन तर आपले अँटीऑक्सिडंटचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित असतं आणि मग पेशी आपल्या डॅमेज होण्यापासून वाचतात. आता मला एक सांगा तुम्ही सगळे जण की मी जे पदार्थ सांगितले की ब्रोकोली, रॅडिश म्हणजे मुळा, बीटरूट, त्यानंतर बटाटे, त्यानंतर सफरचंद, त्यानंतर व्हिटॅमिन सी म्हणजे आम्लवर्गीय पदार्थ, हे सगळे जर आपल्याला आपल्या आहारामध्ये घ्यायचे असले ना तर आपल्याला परतभर हे सगळं करावं लागेल. म्हणजे 2 सफरचंद घ्यावे लागतील, 2-4 बटाटे घ्यावे लागतील, त्यानंतर एक बीट घ्यावा लागेल, एक मुळा घ्यावा लागेल, एक ब्रोकोलीचं ते छोटस हे असतं ते घ्यावं लागेल. हे आपण एका दिवसात पूर्ण खाऊ शकतो का? जर हे खाल्लं नुसतं अँटीऑक्सिडंट साठी जर एवढे घेतलं तर मग बाकीच्या गोष्टींसाठी काय काय घ्यावं लागेल आपल्याला? आणि मग हे आपण परतभर खाऊ शकतो का? नाही खाऊ शकत. मग त्याच्यासाठी उपाय आहे. त्याच्यासाठी उपाय आहे आपला सकस संतुलित आहार जो आपण रोज रोज घेतो. मी पण आता घेतो, तुम्ही पण घ्या. हृदयाच्या संपूर्ण यंत्रणेवर अँटीऑक्सिडंट जर नसले आपल्या शरीरामध्ये नसलं तर हृदयाच्या संपूर्ण यंत्रणेवर परिणाम होतो. हृदय संरचनेवर परिणाम होतो, हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि त्याच्यातून मग हृदयाच्या म्हणजे विकार तयार होतात. हृदयाचे जे आपण म्हणतो हृदयाचे आजार ते तयार होतात आपल्या शरीरामध्ये. हृदयाच्या आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं. म्हणून अँटीऑक्सिडंट तुम्ही सांगितलं बघा छोटासा घटक आहे पण त्याला आपण अंडर एस्टिमेट नाही करू शकत, त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत. जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर आपल्याला खूप मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. मग आता आपल्याला हे समजा हे नसलं आपल्या शरीरामध्ये तर आपल्याला काय काय त्रास होतो तर सगळ्यात महत्वाचं मॅडमने सांगितलं, अश्विनी मॅडमने, की त्यांना अश्विनी ठाकरे मॅडमने की त्या वारंवार आजारी पडायच्या, वारंवार त्यांना त्रास व्हायचा. मग काय झालं, आहार घेतला आणि त्यांची प्रतिकार क्षमता वाढली. म्हणून आपल्याला अँटीऑक्सिडंट प्रतिकार क्षमता वाढण्यासाठी आपल्या आहारामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे. जर आपल्याला असं वाटत असेल की आपण वारंवार आजारी पडू नये तर आपल्या पूर्ण जेवणामध्ये, आहारामध्ये या अँटीऑक्सिडंटचा समावेश करणं गरजेचं आहे. बघ मॅडम इथे काय ब्रोकोली रोज घेत नसतील मॅडम तर रोज काय मुळा किंवा बीटरूट घेत नसतील, सफरचंद घेत नसतील, बटाटे घेत नसतील रोज, तरी सुद्धा त्यांची प्रतिकार क्षमता का वाढली? कारण त्यांनी हे घेतलंय 1 नंबरचा आहार आणि हा आहार घेतला म्हणून त्यांना छान वाटलं. या आहारामध्ये हे सगळे घटक समाविष्ट आहेत जे मी सांगितले ते, जे व्हिटॅमिन ए असेल, व्हिटॅमिन ई असेल, व्हिटॅमिन सी असेल, हे सगळे घटक या 1 ग्लास आहारामध्ये समाविष्ट आहेत. म्हणून तो आहार आपल्याला घ्यायचा आहे. समजा जर हे घटक आपल्या शरीराला मिळणार नाही तर आपली प्रतिकार क्षमता कमी होते. दुसरा परिणाम होतो आपल्या शरीरावर की आपल्यामध्ये दृष्टीदोष निर्माण होतो. नजर आपली जी दृष्टी जी आहे ती कमकुवत होते. आपल्याला बऱ्याच लोकांना जवळ दिसत नाही किंवा लांब दिसत नाही किंवा कधी कधी अंधत्व येतं, अकाली अंधत्व येतं. हे कशामुळे होतं तर आपल्या शरीरामध्ये अँटीऑक्सिडंट्स आपल्या आहारामध्ये जर गेले नाहीत प्रॉपर तर आपल्या पेशी कमकुवत होतात. म्हणून तुम्हाला हे माहित असेल बघा की डायबिटीसच्या पेशंटला बऱ्याच
त्याची दृष्टी कमी होते. त्याचं कारणच आहे, त्याची जखम चिघळते, त्याचं कारणच आहे. कारण काय, त्याच्या शरीरामध्ये प्रतिकार क्षमता कमी होते, अँटीऑक्सिडंटचं प्रमाण कमी असतं आणि मग बाहेर जे शत्रू आहेत ते त्याच्या शरीरावर एक एक करून ताबा मिळवायला लागतात. मग नंतर अगोदर त्याची जखम चिघळते, नंतर त्याची दृष्टी कमी होते, नंतर त्याचं किडनी फेल्युअर होतं आणि मग त्याचा शेवटी तो त्याच्या जीवाला मुकतो, त्याचा घात होऊ शकतो. फक्त एक अँटीऑक्सिडंट आपल्या शरीरामध्ये, आपल्या आहारामध्ये जर प्रॉपर नसेल तर ही सिस्टीम आहे किंवा अशा पद्धतीनेच आपल्या शरीरावर हळूहळू ताबा मिळवायला लागतात हे सगळे विकार आणि मग आपल्याला आपल्या जीविताला मुकावं लागतं. म्हणून आपल्याला अँटीऑक्सिडंट जरी बारीक म्हणजे सूक्ष्म घटक असला तरी तो सूक्ष्म अतिसूक्ष्म असलेल्या आपल्या शरीर संरचनेचा जो पाया आहे पेशी, त्याचं संरक्षण करतो. पेशी जितक्या आपल्या स्ट्रॉंग तितके आपले उती स्ट्रॉंग, उती जितक्या स्ट्रॉंग तितके आपलं मसल स्ट्रॉंग, मसल जितका स्ट्रॉंग तितकं आपलं ऑर्गन्स म्हणजे अवयव स्ट्रॉंग आणि जितके अवयव स्ट्रॉंग तितकी आपली शरीर संरचना स्ट्रॉंग किंवा तितके आपण हेल्दी, असं साधं सरळ गणित आहे. मग जर समजा आपली दृष्टीदोष निर्माण होऊ नये आपल्याला वाटत असेल तर आपल्याला अँटीऑक्सिडंटचा समावेश आपल्या आहारामध्ये करणं गरजेचं आहे. प्रतिकार क्षमता कमी होऊ नये असं वाटत असेल तर आपल्या शरीरामध्ये अँटीऑक्सिडंट आपल्या आहारामधून आपण घेतले पाहिजेत. त्यानंतर काही लोकांना बघा छान वाटतं की चिडचिड कमी झाली असं पण काही लोक सांगतात की अगोदर खूप ताण होता, ताणतणाव होता. मग ताणतणाव सुद्धा अँटीऑक्सिडंटचं प्रमाण जर आपल्या शरीरामध्ये आपल्या आहारामध्ये कमी असलं तर ताणतणाव सुद्धा वाढतो. हा एक त्याचा परिणाम होतो. आणि सगळ्यात महत्वाचं, त्वचेवर रॅशेस येतात. काही लोक म्हणतात बघा की आमची त्वचा चांगली झाली, इथे आल्यानंतर आम्हाला कळालं का आमच्या त्वचेवर ग्लो आला. तर ते रॅशेस जे आहेत ते अँटीऑक्सिडंट नसल्यामुळे सॉरी तर अँटीऑक्सिडंटचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये किंवा आहारामध्ये कमी असलं तर त्वचेवर रॅशेस पण येतात. आणि मग त्वचा ग्लो होण्याचं कारण, या आहारातून त्वचा ग्लो होण्याचा काय संबंध, कारण याच्यामधून आपल्याला जे अँटीऑक्सिडंट पाहिजे ते आपल्याला प्रॉपर पद्धतीने मिळतात. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, आपण वारंवार आजारी पडतो. आजारी पडलो तर आपले पूर्ण आयुष्य डिस्टर्ब होतं. प्रत्येक वेळेस असं वाटतं की आपल्याला हे म्हणजे आपण डिस्टर्ब होतो. आपल्या मुलाबाळांवर आपण चिडचिड करतो, आपल्या घरातल्या लोकांवर चिडचिड करतो, कारण आपलं मन लागत नाही कुठे. आणि मग जर आपल्याला असं वाटत असेल की वारंवार आजारी पडू नये तर अँटीऑक्सिडंटचा आपल्या आहारामध्ये समावेश करणं गरजेचं असतं आणि हे अँटीऑक्सिडंट आपल्या सकस संतुलित आहारामधून आपल्याला मिळतात. आता याच्यावर उपाय काय, मग आपल्याला काय करायचंय, सगळ्यात महत्वाचं, ज्या काही गोष्टी मी सांगितल्या, ब्रोकोली असेल, सफरचंद असेल, बीटरूट असेल, यांचा समावेश आपल्या आहारामध्ये करा. व्हिटॅमिन सी असणारे पदार्थ म्हणजे आम्लवर्गीय जे आम्लवर्गीय फळं त्यांचा समावेश करा. आणि ते काहीच नसेल तर सकस संतुलित आहार घ्या. त्याच्यामध्ये सगळे, कारण तुम्हाला 2 अनुभव सांगितले, अश्विनी ठाकरे मॅडमने पण सांगितलं, भास्कर निकम सरांनी पण सांगितलं की याच्यामुळे आम्हाला फ्रेश वाटतंय. आपल्या सगळ्यांना हा अनुभव आहे, फ्रेश वाटायला लागले. कारण काय, आपली इम्युनिटी वाढली, आपली प्रतिकार क्षमता वाढली. आणि प्रतिकार क्षमता का वाढली, कारण याच्यामधले अँटीऑक्सिडंट, याच्यामधले असणारे 114 प्रकारचे घटक ते आपल्या शरीरात गेले, ते आपल्याला छान वाटायला लागले. मग जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला वारंवार आपण आजारी पडू नये, ते प्रतिकार क्षमता वाढावी आणि सगळ्यात महत्वाचं आपला दृष्टीदोष आपल्यामध्ये निर्माण होऊ नये, आपल्याला आपल्या शरीरावर डायबिटीसने आपल्याला म्हणजे वेगवेगळे आजार, डायबिटीस असेल, कॅन्सर असेल किंवा बीपी असेल, या आजारांनी आपल्यावर ताबा मिळवू नये, या आजारांचा शिरकाव आपल्या शरीरामध्ये होऊ नये, तर आपण आपल्या पेशींना संरक्षण यंत्रणा दिली पाहिजे. आणि ती संरक्षण यंत्रणा देण्याचं काम आपला हा सकस संतुलित आहार करतो. व्हिटॅमिन सीचं प्रमाण जर आपल्या आहारामध्ये कमी असेल तर आपल्या व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण कमी होतं आणि मग व्हिटॅमिन सी सुद्धा आपल्या वेगवेगळ्या आहारांमधून आपल्याला मिळतो. आणि तो आहार आपल्या कोषला विचारत नाही की कोणत्या आहारामधून आम्हाला हे सगळे घटक मिळतील, आणि त्याच्यातला बेस्ट जो आहे तो आहे जगातला नंबर 1 आहार. याच्यामधून आपल्याला सगळे अँटीऑक्सिडंट मिळतात, सगळे 114 प्रकारचे घटक जे आपल्या शरीराला पाहिजे, आपल्या पेशी संरचनेतला जे संरक्षण करतील ते घटक याच्यामध्ये आहेत आणि ते आपण घेतले पाहिजेत. सगळ्यात महत्वाचं, सकस आहार जो आहे, आपण आतापर्यंत वडापाव, समोसा हे म्हणजे आपण पोट भरण्यासाठी म्हणजे पोट भरण्यासाठी खात होतो, तर आता आपल्याला पोट भरण्यासाठी तर खायचंच आहे, परंतु त्याच्याबरोबर आपली पेशी संरचना किंवा आपला जो पाया आहे आपल्या शरीराचा
तो भक्कम करण्यासाठी सुद्धा आपल्याला जाणीवपूर्वक काही घटक आपल्या शरीरामध्ये आपण घेतले पाहिजे, आहारामध्ये घेतले पाहिजे. आणि ते जाणीवपूर्वक घटक ज्याच्यामध्ये आहेत, जे आवश्यक घटक आहेत ते ज्याच्यामध्ये आहेत, तो आहार म्हणजे आपला सकस संतुलित आहार, तो आपण रोज घेतला पाहिजे. याच्याने काय होणार आहे, तुमची प्रतिकार क्षमता वाढणार आहे. सगळ्यात महत्वाचं, तुमची जी पेशी रचना आहे, पेशी संरचना आहे ती स्ट्रॉंग होणार आहे, मजबूत होणार आहे. आणि ज्यांची स्ट्रॉंग झाली त्यांचं आजारी पडण्याचं प्रमाण कमी झालंय. आणि म्हणून आपल्याला ह्या गोष्टी जाणीवपूर्वक आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे. तर अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, की एक महत्वाचा असे घटक की जे बाहेरून येणारे, जे आपल्या शरीराला किंवा पेशींवर जे हल्ला करतात असे घटक थांबवणं, ते निष्क्रिय करणं, त्यांचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर दिसू न देणं किंवा वाईट परिणाम आपल्या शरीरावर घडू न देणं, याचं काम करणारा महत्वाचा घटक म्हणजे अँटीऑक्सिडंट. आणि तो जर कशातून मिळत असेल तर तो मिळतो आपल्या सकस संतुलित आहारामधून. मग आपल्या इथे काय होतं, बऱ्याच वेळेस आपण म्हणतो बघा की माझी बीपीची गोळी कमी झाली, बंद झाली, माझा डायबिटीस बंद झाला, शुगर, हे कशामुळे होतं? हा प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव आहे, परंतु हे कशामुळे होतं? तुमची पेशी संरचना जी आहे ती स्ट्रॉंग झाली. कारण काय, तुम्हाला जे घटक पाहिजे होते ते तुमच्या आहारातून मिळाले. आणि हे मॅजिक नाहीये, तर हे शरीरशास्त्र आहे. इथे असणारे भास्कर निकम सर केमिस्ट्रीचे प्राध्यापक आहेत आणि त्यांना मॉलिक्युल्स माहित आहेत. मॉलिक्युल्स म्हणजे रेणू संरचना. अशीच रेणू संरचना आपल्या शरीरामध्ये पण असते, जे आपल्या शरीराच्या पेशींवर परिणाम करतात. बाह्य घटक त्या पेशींवर परिणाम करणाऱ्या घटकांना निष्क्रिय करण्याचं काम अँटीऑक्सिडंट करतात. आणि हे अँटीऑक्सिडंट या सगळ्या पदार्थांमधून जे मी सांगितले त्याच्यातून आपल्याला मिळतात, पण ते प्रॅक्टिकली खाणं आपल्याला एवढं शक्य नाही. म्हणून त्याचा समावेश असलेला एक ग्लास आपण रोज घेऊ शकतो. हा एक ग्लास आपल्या पेशी संरचना मजबूत करेल आणि आपल्याला चांगलं वाटेल, छान वाटेल, फ्रेश वाटेल. त्याने आपली प्रतिकार क्षमता वाढेल. आणि प्रतिकार क्षमता वाढली की बाकीच्या जे विकार आपल्या शरीरामध्ये निर्माण होतील किंवा जे विकार आपल्या शरीरावर परिणाम करतील ते आपल्या शरीरामध्ये त्याची घुसखोरीच होणार नाही. ती घुसखोरी झाली नाही तर आपल्याला छान वाटेल. असा साधा सरळ विषय अँटीऑक्सिडंटचा आहे. म्हणून आपल्याला अँटीऑक्सिडंटचा जाणीवपूर्वक समावेश आपल्या आहारामध्ये करायचा आहे. आणि त्याचं रिच फूड म्हणजे जे आपण घेतोय सकस संतुलित आहार, तो आहे. म्हणून अँटीऑक्सिडंट समजलं असेल तुम्हाला सगळ्यांना. आता मी ह्या दोन लोकांचे अनुभव का घेतले होते, कारण त्यांनी सांगितलं की आहार घेतल्यापासून मला छान वाटतंय, आहार घेतल्यापासून मी आजारी पडण्याचं प्रमाण कमी झाले, कारण त्यांना अँटीऑक्सिडंट मिळाले. त्यांच्या शरीरामध्ये 114 प्रकारचे जे घटक आहेत ते मिळाले आणि म्हणून त्यांचं आजारी पडण्याचं प्रमाण कमी झालं. म्हणून त्यांना डॉक्टरकडे जाण्याचं प्रमाण कमी झालं. त्यांना छान वाटायला लागलं, त्यांची प्रतिकार क्षमता वाढली. कारण हे अँटीऑक्सिडंट जे आहेत, जे पेशीचं संरक्षण आपल्या करतात, हे त्यांना रिच प्रमाणात मिळालं. त्यांची शरीराची संरक्षण यंत्रणा मजबूत झाली. आणि मग कोणाकोणाला आवडेल शरीराची संरक्षण यंत्रणा मजबूत करायला? ऑब्व्हियसली तुम्हाला सगळ्यांना आवडेल, 250 लोकांना. आणि म्हणून आपल्याला रोज आहार घ्यायचा आहे, सकस संतुलित आहार. ज्यांना कोचने सांगितलंय 2 वेळेस घ्यायचा, त्यांनी 2 वेळेस घ्यायचंय. तुमची पेशी जितकी मजबूत तितकं तुमचं शरीर मजबूत, तेवढं तुमची शरीर संरचना मजबूत, ताकदवर. आणि सगळ्यात महत्वाचं, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा वेगळा परिणाम आपल्या शरीरावर, म्हणजे जे बाह्य घटक आहेत, जे परिणामकारक घटक आहेत, जे आपल्या शरीरामध्ये विकार निर्माण करतात, ते सगळे घटक त्या थांबवण्यासाठी, रोखण्यासाठी, त्यांचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होऊ नये म्हणून आपल्याला हे सगळे घटक आपल्या आहारामधून घेणं गरजेचं आहे. आणि त्याला म्हणतात अँटीऑक्सिडंट. हे अँटीऑक्सिडंट तुम्ही सगळे घेत असाल अशी मला खात्री आहे तुमच्या सकस संतुलित आहारामधून. असंच ह्या अँटीऑक्सिडंटची मला काहीच माहिती नव्हती. काय शरीरासाठी आवश्यक आहे हे मला काही कळत नव्हतं. परंतु माझे आदरणीय ग्रेट कोच राहुल शेलार सर आणि भाग्यश्री मॅडम यांनी मला सांगितलं की बाबा हे महत्वाचं आहे, तुमच्यासाठी आहार महत्वाचा आहे. तुम्हाला असं वाटत असेल की डॉक्टरकडे पुन्हा जाऊ नये तर हे घ्या. तुमची इम्युनिटी वाढवायची असेल तर हे घ्या. हे अँटीऑक्सिडंटचं प्रमाण तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थित पाहिजे हे मला त्यांनी सांगितलं. आणि मी पोट भरण्यासाठी खात होतो, परंतु त्याच्यातून माझ्या शरीरावर जो मला आवश्यक आहे तो परिणाम दिसत नव्हता. मग मला त्यांनी सांगितलं आणि मी त्यांचं ऐकलं आणि माझं ट्रान्सफॉर्मेशन झालंय हे असं, जे तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आता. माझ्या शरीराचं ट्रान्सफॉर्मेशन झालं अशा पद्धतीचं. आणि मला खूप छान वाटायला लागलं. माझं पण डॉक्टरकडे जाण्याचं प्रमाण कमी झालं. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे की माझी पण बीपीची गोळी बंद झाली. आणि म्हणून मी सर्वार्थाने बदललो.
बघू शकताय तुम्ही बघा, त्वचेवर ग्लो आला की नाही माझ्या, म्हणा गोरा दिसतोय मी असं नसत नसत दिसलो तरी. बघा तुम्ही बघू शकताय 75 वर्ष वय, आपलं 75 किलो वजन होतं आणि 63 किलो आता आहे. हे ट्रान्सफॉर्मेशन झालं कारण काय, मी सांगितलं ना की अँटीऑक्सिडंटचं प्रमाण माझ्या शरीरामध्ये माझ्या कोषने वाढवलं, ते माझ्या सकस संतुलित आहारामधून त्यांनी मला हे नॉलेज दिलं. तुम्हालाही असं वाटत असेल की आपल्या शरीरावर पण ग्लो आला पाहिजे, आपण पण सुंदर दिसलो पाहिजे, आपली इम्युनिटी वाढली पाहिजे, तर हे सगळं घ्या, तुमच्या कोषला विचारा सकस संतुलित आहार आणि वेगवेगळे आणखी आहाराचे प्रकार आहेत ते पण विचारा, ते फ्युएलचे प्रकार पण विचारा तुमच्या कोषला, तुमचे कोष तुम्हाला सांगतील. सो मी थँक्यू म्हणेल माझ्या कोषला की ज्यांनी मला अँटीऑक्सिडंटचं माझ्या शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांचं नॉलेज दिलं आणि त्याच्यातून मी बदललो. तुम्ही सुद्धा सगळे बदलू शकतात जर तुम्ही तुमच्या कोचवर विश्वास ठेवलात तर, आणि तुम्ही सगळे ठेवणार आहात मला माहित आहे. मला थँक्यू, मला बोलण्याची संधी दिली माझे ग्रेट कोच राहुल शेलार सर, भाग्यश्री मॅडम आणि माझे ग्रेट मेंटॉर संदीप केळकर सर आणि जया मॅडम यांनी. सो थँक्यू, तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं. मला खूप छान वाटलं तुम्ही सगळे शेवटपर्यंत आहात. सो थँक्यू ऑल ऑफ यू. एस एन पाटील सरांचा छान मेसेज आला, सगळे छान मेसेज देत आहेत आणि थँक्यू ऑल ऑफ यू. तुमच्याशी सगळ्यांशी बोलून छान वाटलं. कॉल बॅक टू माय ग्रेट कोच राहुल शेलार सर. थँक्यू सर.